नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत आता कोणतं मॅजिक होणार आहे तुमच्या जीवनात. हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे, त्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं. पहिलं आहे 7 ऑफ वॅन्ड, 6 ऑफ वॅन्ड, जस्टिस, 9 ऑफ सॉर्ड, 4 ऑफ पेंटॅकल, 10 ऑफ कप, 2 ऑफ सॉर्ड आणि 3 ऑफ वॅन्ड. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे 4 ऑफ वॅन्ड. आपण पाहतोय कोणतं मॅजिक तुमच्या जीवनात होणार आहे, ज्यामुळे खूप मोठं परिवर्तन येत आहे. तर इथे जी कार्ड्स आली आहेत त्याच्या मध्यावर जस्टिसचं कार्ड आहे आणि ते सुद्धा मेजर अर्केनाचं कार्ड आहे. म्हणजे खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होतंय. तुम्ही स्वतःला न्याय देत आहात, तुम्हाला स्पष्टता येते आणि जे काही तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे त्याला न्याय मिळणार आहे. शिवाय बॉटम ऑफ द डेकचं कार्ड 4 ऑफ वॅन्डचं आहे. म्हणजे तुम्ही सकारात्मक आहात, तुम्ही आनंदी दिसत आहात, तुम्ही स्वतःवर प्रेम करताय आणि तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळतंय किंवा आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे तुमचा, असं हे कार्ड सांगतंय. शिवाय हे कार्ड सांगतंय की या नोव्हेंबर पर्यंत तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात यश मिळणार आहे किंवा तुमची प्रगती खूप चांगल्या प्रकारे नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. मॅजिक कोणतं होतंय तर जिथे कुठे तुमचा संघर्ष चाललेला तिथे त्या स्थितीवर मात करून तुम्ही सक्सेसकडे जात आहात. म्हणजे सक्सेस तुम्हाला मिळत आहे. जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये असं लक्षात येत आहे की तुम्हाला खात्री आहे की आपण आता ह्या गोष्टी सहजपणे करू शकतो. अनेकांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळतंय. शिवाय स्वतःचा आत्मविश्वास वाढल्यामुळे जे काम आहे किंवा जे ध्येय आहे ते कसं साध्य करायचं याबद्दल तुम्ही सकारात्मक आहात आणि स्वतः सकारात्मक असल्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग मिळत आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ब्रह्मांड तुमच्याकडे पाठवत आहे. जिथे तुम्ही आधी खूप विचार करायचात, अति विचार करायचात आणि त्यामुळे त्रस्त असायचात, तर हे कशाच्या बाबतीत तुमचं होतं की तुम्हाला अशी एक काळजी वाटत होती की आपण जो खर्च केलेला आहे किंवा जिथे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्याच्या बाबतीत पुढे काय होणार आहे. तर कुठेतरी असुरक्षित भावना तुमच्या मनामध्ये होती आधी, पण आता ती असुरक्षित भावना, ती नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली आहे. तुम्ही निश्चिंत आहात, आनंदी दिसत आहात. आणि 10 ऑफ कपचं कार्ड सुद्धा हेच सांगतंय की तुम्ही तुमच्या जीवनात
यश मिळवत आहात किंवा तुमच्या परिवाराबरोबर तुमचे नातेसंबंध चांगले आहेत. तुम्ही आनंदी दिसत आहात, सगळ्यांसाठी करताना दिसत आहात. तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही शेअर करत आहात. रिलॅक्स आहात आणि हे कार्ड हे सांगताय की हेच मॅजिक तुमच्या जीवनात आता होत आहे. आतापर्यंत तुम्ही जर अति विचार करत होतात, तुम्हाला एक असुरक्षित भावना जी तुमच्यामध्ये होती ती निघून जाते. संघर्ष जो चालला होता तो ह्या 2 गोष्टींमुळेच चालला होता की तुम्ही स्वतः अति विचार करत होतात किंवा त्रस्त होतात. ज्या गोष्टी तुम्ही करू शकत होत्या, तरी सुद्धा तुम्ही हे कसं जमेल किंवा चिंता करत होतात. तर म्हणजेच काय, तर तुमचं जे मूलाधार चक्र होतं ते थोडंसं डिस्टर्ब होतं. त्यामुळेच ही चिंता, त्यामुळेच ही असुरक्षित भावना तुमच्या मनामध्ये होती. पण आता तुम्ही शेअर करत आहात जे काही तुमच्याकडे आहे, त्यामुळे एक स्थिरता तुमच्या जीवनात येतेय. शिवाय तुम्हाला प्रेम सुद्धा मिळतंय. आनंदी जीवन तुम्ही जगताना दिसत आहात. जस्टिसचं हे कार्ड काय सांगताय की जिथे कुठे तुम्हाला निर्णय घेणं अवघड जात होतं, तर तिथे मॅजिक होणार आहे. तिथे तुमचा आत्मविश्वास इतका वाढणार आहे की तुम्ही योग्य दिशेने साहस करायला तयार व्हाल आणि त्यामुळे जे काही तुमचं खूप मोठं स्वप्न आहे, जे काही तुमचं ध्येय आहे, त्यासाठी दूरदृष्टीने तुम्ही आत्तापासूनच अनेक गोष्टी स्वतःमध्ये परिवर्तन आणण्यापासून अनेक बदल करत आहात. अनेक नवनवीन गोष्टी करताना दिसत आहात, प्रयत्न करत आहात. तुमच्याकडे नियोजन आहे, तुम्ही ऍक्शन सुद्धा घेताना दिसत आहात आणि हे जे काही तुमचं चाललेलं आहे ते दूरदृष्टीने चाललेलं आहे. मॅजिक काय आहे, तर चिंता न करता आत्मविश्वासाने आनंदी राहून आपलं जे काही ध्येय आहे त्यासाठी प्रयत्न करणं. यातूनच तुम्हाला यश मिळणार आहे आणि यश मिळणार आहे यासाठी 6 ऑफ वँडचं कार्ड आलेलं सुद्धा आहे. शिवाय 4 ऑफ वँडचं कार्ड आहे. जिथे कुठे दुःख मिळालं होतं तिथेच आता तुम्हाला खूप मोठं यश मिळणार आहे. तिथेच तुम्ही संतुलित दिसत आहात आणि इथे ज्याप्रमाणे जोडीदार बरोबर आहे त्याप्रमाणे तुमची शिवशक्ती ऊर्जा संतुलित दिसते. तुम्हाला जोडीदाराचं सहकार्य मिळेल. खूप साऱ्या आनंद देणाऱ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे संघर्षाची जागा आता सुखद क्षण घेणार आहेत. जजमेंटचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की यामुळे तुमचं जे काही दुःख होतं त्याचा उपचार होणार आहे आणि अधिकचं चिन्ह सांगतंय की तुम्ही प्रगती करत आहात, तुमची आध्यात्मिक प्रगती होते. शिवाय तुम्ही काहीतरी अनाउन्स सुद्धा करत आहात. काही ना काही चांगली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. काही महत्वाचा संदेश तुम्हाला मिळू शकतो. सेलिब्रेशनचं हे कार्ड सुद्धा हेच सांगतंय की आनंद तुम्ही साजरा करत आहात. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही शेअर करत आहात. मॅजिक कधी होतं, जेव्हा आपण चिंता सोडतो आणि आत्मविश्वासाने जे काही आपल्याला साधायचं आहे ते करतो, आनंदी राहतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि खूप उंची गाठण्यासाठी त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. पुन्हा 4 ऑफ वँडचं कार्ड आलं आणि ते सुद्धा कधी 3 ऑफ पेंटॅकल्सचं बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे. हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही सगळ्यांबरोबर मिळून काहीतरी निर्माण करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मांडाचं सहकार्य मिळणार आहे, तुमच्या जोडीदाराचं सहकार्य मिळणार आहे.
तुमची शिवशक्ती संतुलित असल्यामुळे तुम्ही यशस्वी होत आहात. आता इथे आपल्या या रीडिंग मध्ये सगळं काही चांगलंच आहे, पण तरी ब्रह्मांड तुम्हाला कोणता महत्वाचा संदेश देऊ इच्छितो जेणेकरून तुम्हाला हे यश मिळवणं अधिक सोपं जाईल, किंवा ब्रह्मांडाला तुमच्या बाबतीत आता काय सांगायचं आहे हे आपण पाहू. नाइट ऑफ वॅन्ड, द चॅरियट, डेव्हिल, थ्री ऑफ सॉर्ड, नाइट ऑफ सॉर्ड. ब्रह्मांड काय सांगतंय की जिथे कुठे तुम्हाला दुःख मिळालं, जिथे नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर दबाव आणते, तिथे तुम्ही संतुलित राहायचं आहे. तुम्ही एका योद्ध्याप्रमाणे सारथी व्हायचं आहे आणि स्वतःला संतुलित ठेवत पुढे जात राहायचं आहे. आपली आध्यात्मिक प्रगती करायची, शिवाय जे आपलं ध्येय आहे त्या दृष्टीने कृती करायची, त्यासाठी योग्य दिशेने जात राहायचंय. ब्रह्मांड काय सांगताय की ह्या गोष्टी आता खूप वेगाने होणार आहेत. म्हणजे खूप सारे बदल किंवा परिवर्तन जे तुमच्या स्थितीमध्ये येत आहे, जे काही मॅजिक होणार आहे ते आता वेग घेणार आहे. कारण आता तुम्ही तयार आहात. तुम्हाला जे साधायचंय त्यासाठी फक्त स्वतःला संतुलित ठेवायचं आहे. कार्ड्स आले आहेत हाय प्रिस्टेस आणि हायरोफंटचं कार्ड. तर ही दोन्ही मेजर अर्केनाची कार्ड आहेत. तर इथे ब्रह्मांड सांगतंय की हाय प्रिस्टेस प्रमाणे तुमच्याकडे अनेक रहस्य आहेत, पण ती रहस्य असताना सुद्धा स्वतःला संतुलित ठेवायचं आहे. तुम्हाला एक गुरुची भूमिका करायची आहे. हे जे काही दोघांचं काम आहे, हाय प्रिस्टेसचं काम किंवा गुरुचं काम, ते तुम्हाला करायचंय. आणि यासाठी फार फार महत्वाचं आहे तुम्ही संतुलित राहणं. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड काय आहे? 7 ऑफ कपचं कार्ड आहे. आणि यावेळी ह्या दोन माणसांकडे माझं लक्ष गेलेलं. तर ब्रह्मांड काय सांगतंय की अशा भ्रमित स्थितीमध्ये अडकलेली माणसं तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणार आहेत. तेव्हा त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन देण्यासाठी तुम्ही संतुलित राहायला हवं. तुम्ही शिकत राहायला हवं, किंवा तुमचं जे ज्ञान आहे ते अधिक चांगलं, अधिक तुम्ही ज्ञानी कसे होऊ शकाल, इतरांना मार्गदर्शन देण्यासाठी तुम्ही स्वतःला अधिक सक्षम केलं पाहिजे. एस ऑफ कपचं कार्ड काय सांगतंय की तुम्ही जर समृद्ध असाल तर तुम्ही इतरांना देऊ शकता. ज्याप्रमाणे हा कप भरलेला आहे, भरून वाहतोय, त्याप्रमाणे तुमच्याकडे खूप काही असेल तर तुम्ही इतरांना द्या. आणि ही सुरुवात आता तुम्हाला करायची आहे. ब्रह्मांड सांगताय की ह्यातून तुमची आणि इतरांची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. इतरांची आध्यात्मिक प्रगती का? तर ते ज्या भ्रमित स्थितीमध्ये अडकलेत त्यातून जेव्हा ते बाहेर येतील, तुमचं मार्गदर्शन त्यांना जेव्हा मिळेल, तेव्हा त्यांना कळेल की त्यांनी काय करायला हवं, कुठे चुकतंय, आणि त्यातूनच त्यांची आध्यात्मिक प्रगती होणार आहे. तुमचं आणि त्यांचं एक नातं निर्माण होणार आहे. एस ऑफ कप नात्याबद्दल सुद्धा सांगतं आणि एक नवीन सुरुवात, नवीन काहीतरी निर्माण तुम्ही करणार आहात.
आणि ही संधी ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे. हे सुद्धा मॅजिकच आहे. तुम्हाला काम करण्याची संधी मिळणं हे एक मॅजिक आहे. जिथे तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे तिथे आता चमत्कार होणार आहे. ब्रह्मांड स्वतः तुम्हाला मदत करणार आहे. हँगमॅनचं कार्ड काय सांगतंय की आता तुम्ही थांबून आहात, की वाट पाहताय तुम्हाला तो न्याय कधी मिळेल. कारण तुम्ही तुमच्याकडनं प्रयत्न करत आहात, तुम्ही योग्य दिशेने जात आहात. आता ती वेळ आली आहे. ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे आणि तुम्ही इतरांना मदत करणार आहात. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.